महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. दत्तकृपा 11 विरोधामध्ये MJ ब्रदर्स या टीमचा विचार केला. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन होत आहे. 10,500 पॉइंटचा खेळाडू सूरज बॅक टू डगआउट. जल्लोष सांगतो ही विकेट किती महत्वाची आहे. दत्तकृपा 11 या टीमनं आतापर्यंत अनबिटेबल राहिलेत. अनस्टॉपेबल हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे. 3 मधल्या 3 मॅचेस दत्तकृपा 11 जिंकलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती सूरज यांची विकेट आल्यानंतर जबाबदारी वाढली आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक धाव फलकावरती आपल्याला पाहिला मिळते. 35-40 धावांचं आव्हान सुद्धा या ग्राउंड वरती सेफ नाहीये. 39 धावांचे आधीची मॅच पाहिली आपण आणि त्या मॅच मध्ये स्वामी 11 या टीमनं स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला आणि मॅच मध्ये अगदी जबरदस्त पुनरागमन केलं. अजूनही टेक्निकली कुणीही इलिमिनेट नाहीये आणि टेक्निकली क्वालिफाय होणारा संघ जर आपण पाहिलं तर आतापर्यंत दत्तकृपा 11 हाच दिसतोय. एक धाव लगातारच्या दोन्ही बॉलवरती जबरदस्त कामगिरी. बॉलिंग मार्क वरती आदिल शेख सातत्यानं प्रभावित करतायत. जबरदस्त स्विंग बॉल, लेग कटर, फुल टॉस बॉल आहे. यावेळेस गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. किरण यांच्या हातातून बॉल निसटून चाललाय. 4 धावांसाठी. लॉंग ऑफच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. मैदानामध्ये अण्णा आहेत आणि अण्णा यांना जबाबदारीचा खेळ करावा लागेल. ना पद बडा ना कद बडा, जो मैदान में मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि आता इथं टॅप स्ट्रोक खेळलाय. सेफ स्ट्रोक असतो. एक सिंगल कंप्लीट. टॅप स्ट्रोकचा विचार केला ना हा सेफ स्ट्रोक आहे, कारण समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अभय शिर्के यांच्या हातातून चूक होते आणि लॉंग ऑफ मधून बॉल फरार होतोय. 2 चौकार आतापर्यंत वसूल झालेले आहेत. 2 चौकारांच्या मदतीनं स्कोरबोर्डला आकार आलाय. दत्तकृपा 11 या संघासाठी पेक्षा जर आपण पाहिलं ना तर धाव फलकाचा विचार केला तर स्कोरबोर्ड वरती 2 चौकारांच्या मदतीनं टोटल धावा लागल्या 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 11 रन्स. षटक क्रमांक 1. एक बॉल महत्वाचा. एक रन निर्णायक. एका धावेसाठी मैदानामध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे आणि तो संघर्ष मैदानामध्ये केला जातोय. खर तर अण्णा पुन्हा एकदा समोरच फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका फसतोय आणि अगदी जबरदस्त आपण पाहतो बॉल थांबवला जातोय. अप्रतिम बॉल थांबवलाय. अण्णा यांचा विचार केला तर टॅप स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात. सेफ स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात. जबाबदारी वाढली आहे. सूरज यांची विकेट आल्यानंतर अण्णा आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात MJ ब्रदर्स या टीमसाठी. फुल टॉस बॉल आहे. फटका फसलाय. त्यानंतर एक सिंगल मिळते. बल्ले का किनारा और किस्मत का सहारा मिला आणि अगदी स्टम्प्सच्या जवळून बॉल निघून गेलाय. बॅकफुट वरती आले. फटका खेळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु थांबवलं स्वतःला. बॅकअप नाहीये हे पाहिलं. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. किरण आले. बॉल पर्यंत पोहोचले. एक सिंगल कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्डला आकार आलाय. धावफलकावरती 14. अब आएगा मॅच में मजा. मॅच मध्ये मजा येते आणि इथं स्विंग बॉल बॅकफुट वरती येऊन फटका घेण्याचा प्रयत्न फसतोय आणि अगदी दत्तकृपा 11च्या डगआउट मध्ये संपूर्ण जल्लोष पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं या ठिकाणी दत्तकृपा 11चा संपूर्ण डगआउट पाहायला मिळतोय. या आधीचा मॅचचा विचार केला तर स्वामी 11 अर्थातच अगदी आपण पाहतोय तात्या हगावणे यांचा संघ आणि या टीमनं जबरदस्त कामगिरी केली आहे. या मॅच मध्ये एका बाजूला संघ मालक जीवन पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला टीम ओनर दत्तकृपा 11चे सक्सेसफुल टीम ऑप्शन मध्येच बनवली अक्षय सपकाळ यांचा संघ आहे. दोन्ही टीम्स जबरदस्त आहेत. शेवटपर्यंत कुणी हार मानणार नाहीये. बॅकफुट वरती आले. फटका खेळलाय. गॅप मधून फटका फरार होतोय. 4 धावांसाठी जबरदस्त हिट. चौकार. विशाल निकम. विशाल यांचा राजेशाही फटका पाहिला मिळाला आणि या चौकारानं स्कोरबोर्ड वरती आल्या 18 धावा. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक रन मशीन प्रमाणेच विराटला आता आठवावं लागेल. अमृतवाडी प्रीमियर लीगचा 18 धावा. अमृतवाडी प्रीमियर लीगचा महत्वाचा सामना आहे. या ठिकाणी समोर फटका खेळण्याचा प्रयत्न आहे गॅप मध्ये परंतु फॉलोअर थ्रू मध्ये अभयनं बॉल थांबवलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. 3 प्रगतीपथावरती असताना 19 रन स्कोरबोर्ड वरती लागतायत. स्ट्रोक फसतोय. फटका फसतोय. डॉट बॉल येतोय.
फुल टॉस वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न फसला आणि आउट ऑफ द पार्क फटका खेळला आणि फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर आता संघ मालक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल झालेत आणि तो जबाबदारीचा खेळ करावा लागेल जीवन पाटील यांना. इकडे तुला तुला द्यायला टाकतो इकडे प्लेस केला जातो बॉल फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला आकार आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. दर्जेदार आयोजन अप्रतिम आयोजन प्रत्येक रन साठी संघर्ष. टीम ओनर स्वतः बॉल पर्यंत आले बॉल फील केला अगदी चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं त्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षणाची बाजू पाहतोय ऑफ साइडला बरेच 4 क्षेत्ररक्षक लावलेत आणि ऑन साइडला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. नो बॉलचा इशारा आलाय त्यामुळे 2 धावा येतील. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट. कॅचचा प्रयत्न देखील फसलाय आणि षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या 24 रन स्कोरबोर्ड वरती. येणारे 6 बॉल टार्गेट सेट करणार आहेत. एक रन महत्वाचे एक धाव महत्वाचे. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. दत्तकृपा 11 पेक्षा हा सामना MJ ब्रदर्सच्या टीमला महत्वाचा आहे. डॉट बॉल वेल लेफ्ट केलाय बॉल अगदी. किरण बॉलिंग मार्क वरती 10,000 पॉइंट याही खेळाडूने घेतलेत. समोरच फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल लगातारचे 2 डॉट बॉल. चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. तुला खाऊ द्यायचं नको बोलू नाही बोला अरे नक स्कोरबोर्ड वरती टोटल आपण पाहतोय APL मध्ये 24 धावा धावफलकावरती. महत्वाची मॅच मैदानामध्ये. थांब भांडण करू नका. चला पक्की मारली जाते. 24 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही 4 बॉल महत्वाचे आहेत. टार्गेट सेट करणारे प्रत्येक बॉल आहेत. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये स्वामी 11 या संघानं मॅच जिंकल्यानंतर आता पॉइंट टेबल मध्ये प्रचंड मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल आहे. गॅप मध्ये फटका घेण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. फुल टॉस बॉल गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं फलंदाज बाद. स्कोरबोर्ड टोटल 26 या धावसंख्येवरती आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखादाच मोठा फटका आला एखादा चौकार आला तर मॅच मध्ये इंटरेस्ट वाढणार आहे. या ग्राउंड वरती लो स्कोरिंग मॅचेस देखील महत्वाच्या. अगदी प्रत्येक रन साठी संघर्ष करावा लागतोय. आपण पाहिलंय पहिल्या ओव्हर मध्ये चांगली सुरुवात केली होती तसाच शेवट अपेक्षित आहे. फुल टॉसस बॉल मिस टाइम स्ट्रोक. एकच धाव मिळते.
इथं हवेत फटका खेळला आणि कॅचचा प्रयत्न होईल सफल. स्कोर बोर्ड जैसे थे धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 28 ची गरज आहे दत्तकृपा 11 या टीमला. दत्तकृपा 11 चा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी, पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीचा रिदम होता. सूरज यांची विकेट आली आणि त्यानंतर लगातारचे 2 चौकार जरूर आले, परंतु दुसऱ्या ओव्हर पासून अण्णा यांची विकेट आल्यानंतर धावफलकाला रोख लावण्याला यशस्वी झाले. अजूनही मॅच ऑन आहे, दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. एखादी विकेट जर आली तर मॅच मध्ये इंटरेस्ट वाढणार आहे. सूरज पहिली ओव्हर, महत्वाची ओव्हर, स्ट्राईक वरती अभय. पहिलाच बॉल आपण पाहतोय, नो बॉल, अगदी लाईनच्या अलीकडे बॉल. तो त्या ठिकाणी एक सिंगल, अशा टोटल 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक रन महत्वाची आहे. ओहो, अण्णा यांनी तो बॉल पर्यंत जबरदस्त झडप घातली, कॅचचा प्रयत्न केला. एक सिंगल मैदानामध्ये वसूल करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. ओ जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, अप्रतिम फटका अभय शिर्केच्या बॅटमधून आलेला एक क्वालिटी स्ट्रोक, चौकार. स्कोर बोर्ड आता 7 धावसंख्येवरती. वेडात मराठे वीर दौडले 7-7 नवे 7 रन्स बोर्ड वरती. APL अमृतवाडी प्रीमियर लीग प्लेस केलाय, फक्त हलक्या हातानं एका धावेसाठी 1 धाव कंप्लीट केली जाणार आहे. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 28चं लक्ष आहे, एका धावेसाठी मैदानामध्ये आता विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे. ओहो, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धावा वाचवणं गरजेचं आहे. लगातारचा दुसरा बॉल, व्हाईट बॉल येतोय. फॉलोअर थ्रू मध्येच खेळलाय, डॉट बॉल येतोय. आशिष डॉट बॉल येणे अपेक्षित आहे. पुन्हा एकदा फॉलोअर थ्रू मध्ये नो वेट. लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी आहे. एक्स्ट्रा धावा आले आधी, परंतु त्यानंतर स्वतः अगदी चांगलेच बॉल हाताळलेत. खोलवर टप्प्याचे बॉल मैदानामध्ये सूरज यांच्या माध्यमातून मॅच ऑन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जबरदस्त सामना आहे, महत्वाची मॅच आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि षटक क्रमांक पहिलं संपलेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती लागतायत. 28 धावांचं लक्ष आहे. येणारे 18 बॉल महत्वाचे आहे. दत्तकृपा 11 आतापर्यंत अनबिटेबल, अनस्टॉपेबल राहिलेला आहे. पराभव काय असतो या लीग मध्ये दत्तकृपा 11 या टीमला माहित नाहीये, कारण प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली. षटक क्रमांक 2 आणि या स्पर्धेसाठी महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली आहे अर्थात जीवन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती रेडी. लेग कटर साठी जाणले जातात. चांगला टर्न घेऊन येणारी गोलंदाजी त्यांच्याकडे पाहायला मिळते. ओहो, गॅप मधून फटका खेळलाय आणि लॉंग ऑन मधून बॉल फरार. 4चा वार, चौकार. चांगला स्ट्रोक अमर यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. ओ हा बॉल नो, वाईड बॉल. पुन्हा एकदा बॅकफुट वरून चांगला स्ट्रोक, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. सुयोग आगवणे यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय उपसरपंच म्हणून, आणि त्यासोबत या स्पर्धेचं आयोजन करत असताना खूप चांगली मेहनत त्यांनी घेतली आहे. सूरज 1 धाव. टॅप स्ट्रोक केलाय, एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. टोटल आता 19 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. 28चं लक्ष. अजूनही मॅच अगदी ऑन आहे. 2 ओव्हर झाले का?
एक धाव कंप्लीट केली जाईल. यावेळेस क्लोज कॉल. ओ युटी आउट ऑफ शिर्के. बॅक टू डग आउट. डायरेक्ट हिट. जबरदस्त हिट. आता मॅच ऑन झाली आहे. स्कोरबोर्ड जर पाहिला तर 20 या धावसंख्येवरती आहे आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 8 धावांची गरज आहे. मॅच ऑन केली आहे. जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. नाराज है जिंदगी, नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. आज की शाम किसके नाम. मेगा फायनलचा दिवस आहे. ग्रँड फिनालेचा दिवस आहे. अमृतवाडी प्रीमियर लीगचा अप्रतिम पर्व आपण अनुभवतोय. संपूर्ण गावाला एकत्र आणण्याचं काम आयोजन समितीनं केलं आणि सगळे गावातले खेळाडू एका मंचावरती जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. हलक्या हातानं प्लेस केलाय. चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट. ओव्हर नंबर 3. अण्णा यांचं हे तिसरं षटक महत्वाचं आहे. पुन्हा एकदा प्लेस. एक धाव कंप्लीट. येणारे 10 बॉल 6 ची गरज. विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे MJ ब्रदर्स या टीमला. या वेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. आशिष डॉट बॉल. निर्धाव चेंडू डिलिव्हर करावे लागतील. बॅट फ्लो मधून बॉल निघून गेला. वेगात बॉल हाताळला. नो बॉल. एक्स्ट्रा रन. हा बॉल एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. 1 के 7 कहानी आगे. 1 के 7 कारवा आगे. सुपर क्लासिकल मॅच. इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये रंगली आहे. दोन्ही टीम्स जबरदस्त. ओ यावेळेस जबरदस्त बॉल. विकेटचं पतन. अगदी दुसरा झटका लागलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये किरण दाखल झाले. दत्तकृपा 11 या टीमचे भाग आहेत आणि आता मॅच जिंकण्याचा विचार केला तर टोटल स्कोरबोर्ड वरती 24 रन आहेत. म्हणजे 4 रनची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. परंतु मॅच ऑन करण्याचा प्रयत्न केला जातोय. 7 बॉल आहेत. हा बॉल जर डॉट आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये इंटरेस्ट वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु आता स्ट्रॉंग पोझिशन मध्ये दत्तकृपा 11 पाहिला मी ते. स्ट्रायकिंग एंड वरती किरण पहिलाच बॉल फेस करण्यासाठी सज्ज. ओ या वेळेसचा बॉल. एक सिंगल कंप्लीट. आणि आता चला यानंतरच्या मॅचचा टॉस साठी या दोन्ही टीम्स. 6 बॉल येणारे आणि 6 बॉल मध्ये 3 ची गरज आहे. यानंतरच्या मॅचचे दोन्ही टीम्सचे कॅप्टन. छत्रपती 11 वर्सेस आर्यन 11. कॅप्टन लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये टॉस करूया. ओ एक इथं बरीचशी पळापळ आणि एका धावेचा प्रयत्न केलाय. सफल झाली. 1 रन. आता येणारे 5 बॉल 2 ची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुपर क्लासिकल मॅच. त्यावेळेस व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एका धावेची गरज आहे आता. आणि समोर फॉलोअर थ्रू मध्ये खेळलाय. डॉट बॉल येतोय. 4 बॉल 1 ची गरज. आणि एका धावेची गरज असताना बॉल 4 धावांसाठी चौकार. दत्तकृपा 11 या टीमचा जल्लोष. लगातारचा